मिरजेत तहसील कार्यालय आवारामध्ये नगर भूमापन कार्यालय आहे. यामध्ये अश्रुभाष सांगळे, विद्याधर कांबळे व सुभाष पाखरे असे 3 निरीक्षक कार्यरत आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे हे त्यांच्या बंधूच्या मालमत्तेच्या संदर्भात नोंद करण्याचं काम इतके दिवस का प्रलंबित आहे याचा जाब विचारण्यासाठी गुरुवारी दुपारी भूमी अभिलेख कार्यालयात गेले. यावेळी तिथं एकच निरीक्षक उपस्थित असल्यानं देशपांडे यांचा पारा चढला. यावेळी भूमी अभिलेख कार्यालयातील वीज कनेक्शन 2 दिवसांपासून बंद असल्याचं सांगण्यात आले. त्यानंतर खंडित असलेला वीज पुरवठा कधी सुरू होईल असा प्रश्न त्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीच मकरंद देशपांडे यांनाच विचारला. यावेळी भाजप ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे यांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांचे पीए बाळासाहेब यादव यांच्यासह महिला अधिकारी लासुर्णे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधत भूमी अभिलेख कार्यालयाची तक्रारही केली. परंतु कर्मचारी सांगळे यांना जाब विचारणाऱ्या वरिष्ठांना साबळे यांनी अर्जदार चुकीचा असल्याचं सांगत प्रकरण फेटाळले असल्याचं सांगितले. यापूर्वी पण याच कामाच्या बाबतीत आमच्यावर दबाव होता, परंतु आम्ही चुकीचं काम केलं नसल्यामुळे आम्ही अजून इथंच टिकून आहे. आमचं कुणीच काही करू शकणार नाही असं म्हणत एका कर्मचाऱ्यानं चक्क तक्रारदार यांना उडवून लावले अशी सूत्रांची माहिती आहे. फ्लॅटला सर्टिफिकेट नोंद लागते, त्याच्यासाठी काही करेक्शन होतं. ते करेक्शनसुद्धा बिल्डरला 2 महिन्यापूर्वी करून दिलं, ॲप्लिकेशन दिलं. तसंच तुळपुळेमुळे एक सिनियर सिटीजन माझ्यासमोर आहे, त्यांनी 2023पासून या ऑफिसला फॉलोअप घेत आहे, त्यालाही मिळत नाही आहे दाखला. आणि आता इथं आल्यानंतर सगळ्या मीडिया आणि अनेक नागरिकही गोळा झालेले आहेत. आमच्याकडनं अतिशय वर्स्ट वागणूक या डिपार्टमेंटकडे मिळते आहे.